महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस नाशिकमध्ये अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला। नाशिकमधील BJP कार्यालय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला। या ठिकाणी माजी आरोग्यमंत्री भारती पवार तसेच नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे मॅडम तसेच अनेक मान्यवर BJPच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आपली उपस्थिती दाखवली। अनेकांनी या ठिकाणी रक्तदान देखील केले आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला। यावेळेस अनेक युवकांनी व नागरिकांनी रक्तदान करून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे दाखवून दिले। यावेळेस बोलताना एका रक्तदात्याने सांगितले की यावेळेस रक्तदात्यांना सर्टिफिकेट देखील देण्यात आले। रक्तदान केलं सर आज? हो, आज आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केलं। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि चांगलं वाटलं रक्तदान करून। आतापर्यंत किती वेळेस रक्तदान केलं? 8 ते 10 वेळ केलेलं आहे। काय नाव आपलं? माझं विकास ब्राह्मण करणार। हां सर बोला, काय नाव आपलं? मी वसंत दौलतराव उशीर या नाशिक मध्य विधानसभेतील मध्य मंडळाचे अध्यक्ष। आज आमचे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचाच दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही मंडळाच्या वतीने नाशिक भाजप महानगराच्या वतीने प्रत्येक मंडळामध्ये आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं असतं। आज मध्य मंडळाच्या वतीने पण आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। अनेक रक्तदात्यांनी इथे येऊन रक्ताचं दान दिलेलं आहे। यावेळी आज आमच्या मध्य विधानसभेचे आमदार माननीय देवयानीताई फरांदे आणि माजी केंद्रीय मंत्री आरोग्यमंत्री भारतीताई पवार यांनी या शिबिराला भेट दिलेली आहे आणि अनेक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। आणि ह्या रक्तदानाच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक वर्षी आमच्या इथे जनकल्याण रक्तपेढी यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असतं। त्याबद्दल मी त्यांच्याही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ज्या सर्व रक्तदात्यांनी आज रक्ताचं दान दिलेलं आहे त्यांच्याही मनापासून मी आभार मानतो। थँक्यू।